नमस्कार मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक आपण चालू करणार आहोत. तर आज जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे तो टॉपिक काही अशा प्रकारे की जो आपल्याला डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. तर डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. याला कशा प्रकारे सॉल्व केलं पाहिजे आपण हा टॉपिक याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर सर्वात पहिला टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, जो की क्वेश्चन आहे. हा जो चॅप्टर आहे हा 6th चॅप्टर आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. तर डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म आणि डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप हे काय कन्सेप्ट्स आहेत, कशा प्रकारे कन्सेप्ट्स आहेत, ह्या कन्सेप्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायच्या आहेत. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं पाहणार आहोत इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शनमध्ये काय पार्ट दिलेला आहे आपण तो समजून घेऊयात. इंट्रोडक्शन पाहूयात आपण डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं. डिझोल्यूशन मीन्स टू वाइंड अप और टू क्लोज डाउन. डिझोल्यूशन मीन्स टू वाइंड अप और टू क्लोज डाउन. टू वाइंड अप और टू क्लोज डाउन, दॅट मीन्स डिझोल्यूशन. ओके, डिझोल्यूशनचं सिम्पल मिनिंग पाहिलं तर when business relations among the partners in the partnership firms comes to an end. ज्यावेळेस पार्टनर्समधले बिझनेस रिलेशन बंद होतात त्यावेळेस त्याला आपण डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप असं म्हणतो. when business relations amongst the partner, a partnership firm comes to an end, it is known as dissolution of partnership. काय सांगितलं? when business relation among the partner, हा फर्स्ट पॉइंट पाहिला. सेकंड, when business relation among the partner comes to an end. Okay, among the partners in a partnership firm. कुठले? in a partnership firm. in a partnership firm comes to an end. Comes to an end is known as dissolution of partnership. Dissolution of partnership. Okay, when one or more partners take decision to close down the business. आता या प्रकारचं याला आपण काय म्हणतो? डिझोल्यूशन ऑफ पार्टनर्स. ओके, पार्टनरशिप, डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप याला आपण असं म्हणतो. when one or more partners take decision to close the partnership firm, it is known as dissolution of partnership firm. हे काय पाहिलं आपण? डिझोल्यूशन ऑफ पार्टनर. डिझोल्यूशन ऑफ पार्टनर म्हणजे काय? when business relation among the partners in a partnership firm comes to an end is known as dissolution of partner. when one or more partners take decision, पुढचा पॉइंट इंट्रोडक्शनचा, when one or more partner take decision to close the business or partnership firm, to close the PF means partnership firm is known as dissolution of partnership firm. त्यालाच आपण काय म्हणून ओळखतो? डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं त्याला आपण म्हणत असतो. ओके, तर हे होते मेन टॉपिक डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप अँड डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ह्या कन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहिलं. द रिलेशन ओके त्याच्यामध्ये
partnership firm, it is known as dissolution of partnership firm. When all partners decide to discontinue from partnership firm, it results in dissolution of partnership. ज्या वेळेस सर्वच पार्टनर डिसाईड करतात की आपण ही फर्म बंद करायची, डिसाईड टू डिस्कंटिन्यूअस ऑफ दिस फर्म. ओके, सो द रिलेशनशिप बिटवीन पार्टनर्स इज रिफर्ड टू ॲज अ पार्टनरशिप. जे पार्टनरमधलं रिलेशन आहे, सपोज हा एक सिंगल पर्सन दे केम टुगेदर अँड डुईंग अ बिझनेस ॲक्टिव्हिटी. हे एकत्र आले आणि हे बिझनेस ॲक्टिव्हिटी करतायत. तर हे सेपरेट जर आपण यांना पाहायला गेलो तर याला आपण सेपरेट पार्टनर्स म्हणणार. पार्टनर हे जे काही कलेक्टिव्हली ॲक्टिव्हिटी करतायत याला आपण पार्टनरशिप म्हणणार. याला काय म्हणणार आपण? पार्टनरशिप म्हणणार. ओके, पार्टनर्स इज रिफर्ड टू ॲज अ पार्टनरशिप व्हाईल ऑल पार्टनर्स कलेक्टिव्हली आर कॉल्ड ॲज फर्म. म्हणजे हे जे काही पार्टनर्स आहेत हे पार्टनर्स झाले, याच्यात जे कलेक्टिव्हली झालं आपलं पुन्हा याच्यामध्ये पार्टनरशिप फर्म. पार्टनर्स ह्या दोघांच्या रिलेशनला आपण काय म्हटलं? पार्टनरशिप. आणि हे जे कलेक्टिव्हली आहे त्यांच्यामधलं रिलेशन याला आपण म्हणतो पार्टनरशिप फर्म. हे जे काही व्यवसाय चालवतात एकत्र येऊन त्याला आपण काय म्हणणार? फर्म असं म्हणणार. ओके, सो डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. तर ह्या पहिल्या आपण कन्सेप्ट्स. इन शॉर्ट, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मे नॉट इन्क्लूड डिझोल्युशन ऑफ द फर्म. पहा बरं, इम्पॉर्टंट टॉपिक पुन्हा इथे. इन शॉर्ट, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मे नॉट इन्क्लूड डिझोल्युशन ऑफ द फर्म. आता पहिल्यांदा आपण डिफरन्स समजून घेऊयात. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे आपण डिफरन्स समजून घेणार आहोत. तर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि जो सेकंड पॉइंट आहे तो डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. तर हे आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि हे आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. तर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मे नॉट इन्क्लूड डिझोल्युशन ऑफ द फर्म. म्हणजे याच्यामध्ये हे इन्क्लूड होणार नाही. म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म नाही, परंतु आपण असं म्हणू शकतो डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. ओके, काय सांगितलं पहा परत एकदा. इन शॉर्ट, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मे नॉट इन्क्लूड डिझोल्युशन ऑफ द फर्म बट डिझोल्युशन ऑफ फर्म मे इन्क्लूड्स डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. ओके, तर पुढे पाहायचं आपल्याला मिनिंग अँड डेफिनेशन. मिनिंग अँड डेफिनेशन ॲज पर सेक्शन 39 ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. ओके, कोणानुसार पाहिजे? ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट. याचं पण डिस्टिंक्शन आपण पाहायचं आहे. आता डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे काय याचं डिस्टिंक्शन आपल्याला दिलं आहे, त्यावेळेस आपण त्याला डिस्कस करणार आहोत. आता आपण पाहणार आहोत डेफिनिशन. कशाची डेफिनेशन? तर या चॅप्टरची डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म याचे आपल्याला डेफिनेशन पाहिजे. ओके, तर मिनिंग अँड डेफिनेशन. मिनिंग, लीगल टर्म डिझोल्युशन हॅज मल्टिपल मिनिंग. ओके, जी लीगल टर्म आहे डिझोल्युशन त्याचे वेगवेगळे मिनिंग निघतात, त्याच्यातले आपल्याला आपलं प्रॉपर मिनिंग समजून घ्यायचं आहे. अ वर्ड डिझोल्युशन कम्स द लॅटिन वर्ड डिझोल्युशन. हा जो वर्ड आलेला आहे डिझोल्युशन हा कुठून आलेला आहे? लॅटिन वर्ड डिझोल्युशन पासून आलेला आहे. ओके, मीन्स जो आपल्याला घ्यायचा आहे डिझोल्युशन वर्ड, अ वर्ड डिझोल्युशन, अ वर्ड डिझोल्युशन is comes from the Latin word dissolution, which means comes to an end. ज्याचं मीनिंग काय येतं? comes to an
एंड. हे मिनिंग आहे डिझोल्युशनचं. लॅटिन वर्डपासून आलेलं आहे, डिझोल्युशन या वर्डपासून आलेलं आहे डिझोल्युशन हा शब्द. ओके, तर याचं मिनिंग जे येतं कम्स टू ॲन एंड, जे की आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, टू वाइंड अप ऑर टू क्लोज डाऊन. आता बायची डेफिनिशन पाहूया. त्याची डेफिनिशन काय आहे, तर डेफिनिशन याच्यामध्ये दिलेले आहे अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, अकॉर्डिंग टू द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 39. सेक्शन जे दिलेलं आहे याच्यामध्ये सेक्शन 39 नुसार याला डिफाईन केले गेलेलं आहे. तर द डिझोल्युशन ऑफ द 3 स्टेपमध्ये डिफाईन केलेलं आहे याला. ओके, सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला पाहिजे आहे याच्यामध्ये. तर डिझोल्युशन म्हणजे काय, याची पहिली स्टेप. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 39 प्रोव्हाइड्स दॅट द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप the dissolution of partnership between all partners of a firm, between all partners of a firm, between all partners of a firm is called dissolution of firm. It's called dissolution of firm. Okay, it implies the complete breakdown of the relation of partnership between all partners. काय म्हटलं, इथपर्यंत आपण समजून घेतलं. ओके, इट इम्प्लाइज कंप्लीट ब्रेकडाऊन. कंप्लीट ब्रेकडाऊन म्हणजे काय, तर पूर्णपणे बंद करते. इट इम्प्लाइज कंप्लीट ब्रेकडाऊन relation of the relation of partnership, of the relation of partnership, of the relation of partnership between all the partners, between all the partners. सर्वच पार्टनर म्हटलं. आता समजून घेऊयात हा पार्ट. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 याच्यानुसारच्या डेफिनेशननुसार आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय सांगते डेफिनेशन, द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल पार्टनर्स of a firm. The dissolution of partnership between all partners of a firm is called dissolution of firm. आपण त्याला डिझोल्युशन ऑफ फर्म म्हणतो. म्हणजे जे काही रिलेशन आहे, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल पार्टनर्स, सर्वच पार्टनरमधलं रिलेशन संपुष्टात येणे म्हणजे त्यांचं डिझोल्युशन ऑफ फर्म होणे, त्यालाच आपण काय म्हणतो, डिझोल्युशन ऑफ फर्म. इट इम्प्लाइज कम्प्लीट ब्रेकडाऊन. ते काय आणतं, कम्प्लीट ब्रेकडाऊन. कशामध्ये ब्रेकडाऊन आणतं, त्यांचं नातंच बंद करतं. कोणत्या प्रकारचं नातं, रिलेशनशिप ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल द पार्टनर्स. त्या पार्टनरमध्ये कोणत्याही प्रकारचं पुढं नातं चालू राहत नाही. यालाच आपण काय म्हणतो, तर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. आता सेकंड पॉईंटचं एक्सप्लेनेशन काय, दुसरी डेफिनेशन म्हणजे त्याच्यातलंच सेकंड पॉईंट काय सांगतो आपल्याला, तर द ॲक्ट ऑर प्रोसेस ऑफ ending an official organization, ending an
ऑफिशियल ऑर्गनायझेशन, ऑफिशियल ऑर्गनायझेशन और लीगल एग्रीमेंट, और लीगल ॲग्रीमेंट, त्यांच्यामधलं पूर्णपणे लीगल ॲग्रीमेंट वगैरे संपुष्टात येणे, ऑफिशियल ऑर्गनायझेशन बंद होणे म्हणजेच डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. काय सांगितलं याच्यामध्ये? द ॲक्ट ऑर प्रोसेस ऑफ एंडिंग ॲन ऑफिशियल ऑर्गनायझेशन ऑर लीगल ॲग्रीमेंट. हे आहेत आपण पाहतोय, या आहेत डिझोल्युशनची डेफिनेशन्स अकॉर्डिंग टू सेक्शन 39. फर्स्ट पार्ट पाहिला, द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल पार्टनर. द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल पार्टनर्स ऑफ अ फर्म इज कॉल्ड डिझोल्युशन ऑफ फर्म. पासोपिटेशन आहे, द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल पार्टनर्स means dissolution between all dissolution of partnership between all partners of a firm is called dissolution of firm. It implies complete breakdown of the relation of partnership between all partners. Second point, the act or process of ending an official organization or legal agreement. लीगल ॲग्रीमेंट म्हणजे पार्टनरशिप डीड वगैरे त्यांचं पूर्णपणे बंद होऊन जातं तिथं. ओके, लीगल ॲग्रीमेंटमध्ये आपण काय घेऊ शकतो? पार्टनरशिप डीड याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. ओके, जो थर्ड पॉईंट आहे तो थर्ड पॉईंट डिस्कस करूयात आपण याच्यामध्ये. थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितलं? द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इंडिकेट्स द डिसकंटिन्युअस फंक्शन ऑफ अ फर्म. द डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म इंडिकेट्स द डिझोल्युशन ऑफ partnership firm indicates or indicated indicates the discontinuous function as a firm. The discontinuance of फंक्शन. त्याच्या फर्मचं फंक्शन होतं, त्या फर्मचं फंक्शन डिसकंटिन्युअस झालेलं आहे हे इंडिकेट होतं त्याच्यामधून आपल्याला. ओके, तर ह्या होत्या डेफिनेशन ऑफ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. ह्या तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. माझ्यासोबतच माझं झाल्यानंतर मी तुम्हाला ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओला पॉज करा किंवा व्हिडिओचं तसं स्क्रीनशॉट घेऊन नंतर जरी तुम्ही रेकॉर्ड केलं तरी चालेल. ओके, तर जाऊयात पुढच्या टॉपिककडे. आता आपल्याला पाहायचं आहे पुढचा टॉपिक, रिझन्स फॉर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. कोणती कोणती कारणं आहेत ते कारणं आपल्याला या लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. ओके,